एके दिवशी गणेश हरी सोहनी मामलेदार यांच्या घरी गणपतीच्या उत्सवाबद्दल कीर्तन चालले होते. मध्यरात्रीचा समय असून मंद मंद पाऊस पडत होता. अशा वेळेस श्री समर्थ सभेतून उठून गडीचा दरवाजा उघडून बाहेर पडले. हे पाहून गणेश हरीही बाहेर पडून घरात जाण्याविषयी समर्थांच्या विनवणी करू लागला. अनेक प्रकारे विनवण्या केल्या, पण महाराज घरात परत न जाता गणेश हरीस म्हणाले, "तुझे घरीस आम्हास विटाळ होतो, आम्ही येत नाही." असे म्हणून श्री समर्थांनी जंगलाचा रस्ता धरला. सोहनी हे मशाल लावून महाराजांबरोबर एक कोसभर जंगलात गेले. वारंवार परत येण्याविषयी प्रार्थना चालली होती, पण महाराज परत आले नाहीत. सोहनी यांची निराशा झाली. नंतर त्यांनी महाराजांस प्रश्न केला की पुन्हा केव्हा दर्शन द्याल? तेव्हा श्रींनी उत्तर दिले की आंब्याच्या दिवसात देऊ. महाराजांजवळ एक मनुष्य ठेवून सोहनी घरी आले. महाराजांनी सोहनी यास तुझे घरी विटाळ होते असे सांगितले. त्याचे कारण असे होते की सोहनी यांनी घरात रान बाळगली होती. रान सोडून द्यावी अशी महाराजांची इच्छा होती. सोहनी हे मोठे भक्तिमान होते, परंतु कामाच्या झपाट्यातून कोण पार पडला आहे. श्रीस्वामींची जोड करून रांडेत सोडले असते म्हणजे सर्व ठीक जमते, पण मायेचा झपाटा मोठा विलक्षण. श्री जगद्गुरू सोडून रांडेच्या चैनबाजीत सोहनी राहिल्यामुळे पुढे त्यांच्यावर बरेच प्रसंग आले व महाराजांच्या वचनाप्रमाणे रान सोडीपावत त्यांस सुदीन प्राप्त झालाच नाही. वरील गोष्ट घडल्यावर सन 1851 ते 52 सालच्या सुमारास जिल्ह्याचे कलेक्टर मोहोळ तालुक्याचे जमाबंदीस आले. साहेबांनी सोहोनीस यांची कीर्ती ऐकून त्यास एकांती घेऊन सांगितले की तुम्ही रान सोडून द्या. अंमलदारास ही गोष्ट कलंक लावणारी आहे. सोहनी यास मोह सुटेना. सोहनी यांनी साहेबांस असे सांगितले की साहेबांनी खाजगी गोष्टीत लक्ष घालू नये. यावरून साहेबांस फार राग आला. पुढे गणेश हरीवर फौजदारी खटले होऊन ते सेशन कमीट झाले, पण श्रींच्या समर्थ कृपेने ते सेशनात निर्दोष सुटले. श्री गुरुदेव स्वामीसूत महाराज की जय.